तुमच्याकडनं आणखी एक गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आहे। जसं आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलतोय, महिलांच्या बाबतीत देखील काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता या बजेटमध्ये आहे। दरवर्षी महिलांवर फोकस केला जातो, शेतकऱ्यांवर फोकस केला जातो आणि तरुणांवर फोकस केला जातो। मगाशी शंतनू यांनी उल्लेख केला तसा एआयवर पण कदाचित या अर्थसंकल्पामध्ये मोठा फोकस असू शकतो। महिलांच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्या गोष्टी या अर्थसंकल्पातनं महिलांसाठी होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय? महिलांचा जर तुम्ही विचार केला तर सर्वात महत्त्वाचं मला वाटतं त्यांचं आरोग्य। ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही कामकाजी महिला असो किंवा घर सांभाळणारी महिला असो किंवा अगदी खेड्यापाड्यात राहणारी असो किंवा मेट्रोमध्ये राहणारी असो, या प्रत्येक महिलेचं आरोग्य जपणं हे सरकारची किंवा कुटुंबाची जबाबदारी असते। जर महिला सक्षम असेल, आरोग्य तिचं चांगलं असेल तर ती कुटुंबाचंही आरोग्य सांभाळू शकते। त्यामुळे चांगले हॉस्पिटल्स निर्माण करणं, कुठलीही रोग होण्याच्या अगोदरचं जे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी ज्या तपासण्या असतात राईट, त्या करून देणं। नंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आता बऱ्याच आपण बघू शकतो की खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत, पण महिला च्या बाबतीत ज्या गोष्टी असतात त्यांच्यात आरोग्य हे खूप महत्त्वाचं आपण विचार करू। दुसरं आहे शिक्षण। अजूनही आपल्याकडे ज्या खेड्यापाड्यांमध्ये महिला किंवा छोट्या मुली राईट तरुणी असतात त्यांच्या शिक्षणाला एवढं महत्त्व दिलं जात नाही। तर सरकारने कुठली स्कीम जर त्यांच्यासाठी स्पेशल आणली किंवा त्यांच्या शिक्षणासाठी जर तुम्ही खर्च केले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कर सवलत मिळाली तर खूप एक चांगलं होऊ शकतं। आपल्याकडे सुकन्या समृद्धी योजना याच्यासारख्या जसे प्रोडक्ट आहे, याच्यामुळे निदान मुलींच्या शिक्षणासाठी पालकांचा कल वाढला आहे। तर मुलींचे शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि त्यांना रोजगारांच्या संधी हे पण फार महत्त्वाचं आहे। इक्वल पार्टिसिपेशन इन एम्प्लॉयमेंट अजूनही जर आपण बघितलं, हे फक्त शहरामध्ये आपल्याला वाटतं की महिला खूप पुढे येऊन काम करतात, पण खेड्यापाड्यांमध्ये किंवा टियर 2 टियर 3 सिटीमध्ये अजूनही महिलांना सुरक्षित वातावरणामध्ये नोकरी करण्याच्या किंवा व्यवसाय करण्याच्या तेवढ्या संध्या मिळत नाही। त्यामुळे टॅक्समध्ये जर तुम्ही त्यांना सवलत दिली किंवा कुठले उद्योगधंदा त्यांना जर चालू करायचा असेल, स्टार्टअप, त्याच्यामध्ये जर महिलांना तुम्ही स्पेशल कुठल्या प्रकारचं सवलत दिली तर महिलांचं पार्टिसिपेशन याच्यामध्ये पण येईल राईट। त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि महिलांना जर नोकरीच्या संदर्भात